ए भाई बोलन जर चेक तुम्हारा पानी व्यवस्था में दाव सर तालुकास्तरीय जी कमिटी आहे त्यांची शिफारसचा समावेश करून आपल्या जिल्हास्तरीय पाणी टंचाई आराखडा बनवलेला आहे। त्यामध्ये टंचाईसाठी जे जे काम अफेक्टेड होणार आहे त्या गावांमध्ये आपण उपाययोजना प्रस्तावित केलेली आहे, ते शासन मान्यतेसाठी आपण फॉरवर्ड केलेली आहे। आणि त्यासोबत महत्त्वाचं आहे की यावर्षी आम्ही DPC मध्ये जो कृषी खात्याला आपण निधी देतो त्यामध्ये जलधाराचं काम प्रायोगिक तत्वावर प्रथमदा आपल्या जिल्ह्यामध्ये घेत आहेत। त्यामध्ये ग्राउंड वॉटर रिचार्ज ॲक्टिव्हिटी आपण मोठ्या प्रमाणात वाढवत आहे। त्यासोबत आपले मनरेगा आणि जी रामजी कार्यक्रम अंतर्गत आपण जलधारा आणि जो ग्राउंड वॉटर रिचार्जचं काम आहे ते मोठ्या स्तरावर मोठ्या पातळीवर आपण घेत आहेत। आणि यासोबत आपले जे घरकुल लाभार्थी आहेत त्यांच्या घरासोबत आपण सोकपीटचं काम पण प्रायोगिक तत्वावर आपल्या जिल्ह्यामध्ये हाती घेतलेला आहे। तो आपले असा नियोजन आहे की टंचाईची परिस्थिती कमीत कमी राहिली पाहिजे, ग्राउंड वॉटरचा स्तर वाढला पाहिजे। आणि त्यासोबत जसा मागच्या वर्षाची जसं पावसाचं प्रमाण बघितला तर हा वर्षी आपल्याला टंचाईची परिस्थिती कमी राहणार आहे, कारण की मोस्टली जितके भी आपले रिझर्ववेअर आहे, डॅम्स आहे ते मोस्टली फुल कॅपॅसिटीमध्ये भरलेले आहे। आणि जसं जसं त्यांचं आरक्षण राहणार आहे त्याप्रमाणे आपण ते पाणी डिस्चार्ज करणार आहे।